तर ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची युती आज जाहीर होणार आहे। मात्र उत्सुकता आहे ती ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाची। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला हा माझ्याच्या हाती लागलेला आहे। शिवसेना 140 ते 150 जागा लढणार आहे, तर मनसे 60 ते 70 जागा लढणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातील 15 ते 20 जागा या राष्ट्रवादीला सोडणार असल्याची ही सूत्रांची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांची जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत। जागा वाटप हे उमेदवाराच्या मेरिटनुसार झाल्याचं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे। मुंबईसोबतच लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची देखील चर्चा सुरू असल्याची माहिती ही देखील समोर येते। त्यामुळे ठाकरे बंधूंची युती आज जाहीर होणार आहे आणि त्याचबरोबर अजून महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आणि याच संदर्भातली ही माहिती माझ्याच्या हाती लागली आहे। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, युतीचा मुहूर्त ठरलेला आहे, तयारी झालेली आहे। अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला। त्यामुळे हा जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात काही भाष्य केलं जाईल का? आपण बघितलं मागील 2-3 आठवडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते हे बैठकांवर बैठका घेत होते। काही 10 ते 15 अशा जागा होत्या जिथे दोन्ही पक्षांनी दावा सांगितला होता आणि त्यामध्ये रस्सीखेच सुरू होती आणि त्यामुळे काहीसा वेळ या जागा वाटप पूर्ण करण्यासाठी लागला। मात्र जेव्हा जागा वाटप हे पूर्ण झालेलं आहे आणि जी सूत्रांची माहिती आहे साधारणपणे 60 ते 70 जागा ह्या मनसे पक्ष लढवणार आहे आणि तशा प्रकारचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत। खरं तर 125 ची यादी समोर आणली होती आणि त्यातले मग साधारणपणे 60 ते 70 ठिकाणी मनसेचे उमेदवार हे आता या युतीमध्ये देण्यात आलेले आहेत। शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचा जर विचार केला तर 84 माजी नगरसेवक 2017ला म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र होते तेव्हा 84 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यातले साधारणपणे 51 नगरसेवक हे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत आणि त्यामुळे त्यातल्या काही जागा आणि मग इतर काही उमेदवार असे साधारणपणे 140 ते 150च्या दरम्यान उमेदवार हे ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेले आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जर सोबत येत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा 15 ते 20 जागा या ठाकरेंच्या शिवसेनेतल्या कोट्यातनं सोडण्यात येणार आहेत आणि त्यामुळे मनसे 60 ते 70 जागा, ठाकरेंची शिवसेना जर राष्ट्रवादी सोबत नसेल तर 140 ते 150 जागा आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली तर ठाकरेंची शिवसेना 130 ते 140 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी ज्यांनी 30चा खरं तर 30 जागांचा एक प्रस्ताव दिला होता त्यातल्या 15 ते 20 जागा देण्याची तयारी ही ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या कोट्यातनं देण्याची दर्शवली आहे आणि त्यामुळे आज जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आणला जातो का तर खरं तर असं कळतंय की जागा वाटपाचा फॉर्म्युला न आणता टप्प्याटप्प्यानं जागा वाटप किंवा मग ज्या काही याद्या आहेत त्या जाहीर केल्या जातील। कारण बंडखोरी कशा प्रकारे टाळता येईल यासाठीची रणनीती दोन्ही पक्षांनी अवलंबलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या त्याच ब्ल्यू सी हॉटेलमध्ये आहोत जिथे या ठिकाणी एक छोटासा स्टेज टाकण्यात येते आणि व्यासपीठ टाकल्यानंतर साधारणपणे 12 वाजता उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघेही येतील आणि पत्रकार परिषदेला संबोधित करतील। यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं तर मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई त्यासोबतच नाशिक, पुणे या 7 महापालिकांसाठी युती निश्चित झालेली आहे आणि जागा वाटप मुंबईचं जागा वाटप पूर्ण झालेलं आहे, ठाण्याचं जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि इतर ठिकाणचं जिथे थोडाफार तिढा आहे तो सुद्धा सोडवण्यात यश आल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आज या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय दोन भाऊ बोलतात याची उत्सुकता मनसैनिक आणि शिवसैनिकांना असेल। अगदी बरोबर आहे। त्यामुळे हे दोन भाऊ नेमकं काय बोलतात हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे। धन्यवाद वेदांत या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।